तर नागपुरात नूतन भारत विद्यालयाचा अभिनव असा उपक्रम समोर आलेला आहे। शाळेतील विद्यार्थ्यांकडून मतदारांचं स्वागत करण्यात येतंय। मतदारांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातोय आणि अशा प्रकारे स्वागत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शाळेने हा उपक्रम हाती घेतला। नागपुरात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी प्रशासनाकडून तर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र काही शाळा देखील आहेत ज्या यासाठी सामोर आलेल्या आहेत आणि शाळांतर्फे देखील विविध प्रकारचं जे आहे ते प्रयत्न करण्यात येत आहे। आपण सध्या आहोत नागपूरच्या अभ्यंकर नगर परिसरातील नूतन भारत विद्यालयामध्ये आणि येथे शाळेकडून हा विशेष असा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शाळेतील हे निवासी विद्यार्थी आहेत आणि जे मतदान करण्यासाठी मतदार येत आहेत त्यांच्यासाठी स्वागत करण्यात येत आहे। त्यांचं अगोदर टिळा लावून स्वागत करण्यात येत आहे विद्यार्थ्यांतर्फे। त्याचबरोबर फुलांचा देखील पाकळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात येत आहे। महानगरपालिकेने पिंक बूथ लावलेले आहेत, आदर्श बूथ लावलेले आहेत। मात्र शाळेकडनं जो आहे तो अशा प्रकारचा पहिला जो आहे प्रयत्न करण्यात आलेला आहे की अभिनव असा हा उपक्रम आहे। आपण पाहू शकतो की जे मतदार येऊन राहिलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। सर्वप्रथम तर मला सांगा की तुम्ही इथे आलेले आहात मतदानासाठी आणि तुमच्याकडे तुमचं स्वागत विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे, कसा अनुभव वाटतोय? खूपच छान है बहुत हिंदी में बोल सकते हैं ना बहुत इसके पहले भी हुआ था। बहुत मोटिवेटिव है, यानी बहुत अच्छा लगता है। काय सांगाल, मोटिवेटेड आहे लहान विद्यार्थ्यांकडून? नहीं बहुत अच्छी चीज़ है और इनको भी अनुभव हो रहा है ना कि भैया वो मतदान करने के लिए लोग आ रहे हैं, तो इतना अच्छा लगा। इम्पोर्टेंट चीज़ है वो चीज़ है, और उसके लिए भी काय सांगाल? नाही, खरंच खूपच चांगलं वाटलं। सकाळी सकाळी म्हणजे मतदान करायला आलोय आणि म्हणजे प्रसन्न वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालंय। हो 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 स्वागत करणं, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव। हो ॲब्सोल्युटली, खूपच छान। शाळेच्या प्राचार्य आहेत वंदना बडवाई। मॅम काय सांगाल, प्रशासनाकडून तर होतोच आहे प्रयत्न, तुम्ही देखील आपल्याकडनं करताय? शासनाचे आदेशच होते की जनजागृती मतदानासाठी करावी। खूप मतदान चांगल्या पर्सेंटेजने व्हावं आणि विद्यार्थ्यांना आपण नागरिक शास्त्र शिकवतो आपण, पण प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये आपलं लोकशाही जी आहे ती भारताची लोकशाही आपण कशी कोणत्या मतदानावर कशी टिकलेली आहे, मतदान हा आपला कसा अधिकार आहे हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे शिकता यावं आणि त्याचे धडे मिळावे म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना इथे ठेवलेलं आहे। आणि आता ते मतदानासाठी पात्र नाही आहेत, मात्र मतदान प्रक्रिया काय असते, मतदान का करावं याचे धडे त्यांना लहानपणापासून मिळणं आवश्यक आहे। हां, त्यांना हे धडे मिळणं आवश्यक आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग अँड लर्निंग असायला पाहिजे। तर हे त्यांची लर्निंग पण आहे आणि आमची टीचिंग पण आहे की त्यांनी हे जे मतदान कसं होतं हे समजतं आणि आपला अधिकार कसा बजावला पाहिजे हे पण समजतं आणि त्याचे धडे त्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजतं। आणि हे आमचे निवासी विद्यार्थी आहेत इथे, त्याच्यामध्ये शाळेच्या परिसरातच आहे, तर त्यांना ते प्रात्यक्षिक म्हणजे बघता येत आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।